15 रन्स ऑन द स्कोर कार्ड। ओमकार दगडोणा संघ प्रथम फलंदाजी करतोय। दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानाच्या रहा भरती आणि ओटी हे सरणार आहेत मित्रांनो, आणि तेच या ठिकाणी करावं लागेल। थोडासा वाईट काळ आहे, हा वाईट काळ जास्त वेळ राहणार नाहीये। स्विच हिट करण्याचा प्रयत्न मयूरचा होता आणि जास्तीत जास्त मयूरकडून फटके आपण पाहिलंय दगडोण प्रीमियर लीग 2021 मध्ये देखील पाहायला मिळाला। आणि येत्या 13 ते 14 जानेवारी अशा 2 दिवसांमध्ये दगडोण प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये। धावांची गती जर आपण बघितली धाव फलकावरती तर जाऊन पोहोचले 16। यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला। एक धाव परिपूर्ण होते आणि धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले ती म्हणजेच 17 या धाव फलकावरती। 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड। सुरेंद्रला आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न जणू काही फसला, फटक्यामध्ये होती थोडीशी कमी आणि क्षेत्ररक्षकाने जिलय झेल टिपण्याची हमी। गॉन तुझे डोल्याला शोभते चष्मा, अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा, दिसते नटीवाणी सिनेमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा, दिसते नटीवाणी सिनेमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा, अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा, अगो सुषमा। थोडंसं आपण पाहतोय स्थिती नाजूक आहे, परंतु म्हणतात ना कधी हारेन तर कधी जिंकेन, कधी थांबेल तर कधी पुन्हा धावेन, कधी पडेल तर कधी पुन्हा उठेन, परंतु क्रिकेट खेळणं कधी सोडणार नाही। हे क्रिकेटवरील नितांत प्रेम आहे, हे क्रिकेट इन दी ब्लड आहे। ज्याप्रमाणे म्हटलं ना की सागराचे पाणी कधी आटणार नाही आणि क्रिकेटचा नाद कधी सुटणार नाही। हाच जन्म काय, हजारो जन्म जरी झाले तरी क्रिकेटचा नाद सुटणार नाही। आणि ओमकार दगडोण संघ या ठिकाणी थोडासा स्ट्रगल करतोय, परंतु म्हणतात ना किती वेळा हारणार, 1 वेळा 2 वेळा 3 वेळा, अरे 999 वेळा जरी हारलो ना तरी 1000व्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरेन। धावा आहे 3 षटकानंतर जर आपण बघितलं तर 17 धावा धाव फलकावरती लागल्यात। पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा आपल्या घर बसल्या हे पाहू शकाल। आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर 14 फेब्रुवारी 2005 या दिवशी युट्यूबची उभारणी केली गेली। 3 संशोधक आपण बघितले, स्टीव्ह चेन, हुरलेन आणि जावेद करीम या 3 संशोधकांनी एकत्रित येऊन व्हिडिओ प्लॅटफॉर्म करता युट्यूबची निर्मिती केली। आणि जावेद करीम यांनी 23 एप्रिल 2005 रोजी पहिला वेळेला व्हिडिओ युट्यूब वरती अपलोड केला, मी ॲट झू, आणि आज जर बघितलं तर 200 मिलियन व्ह्यूज त्या चॅनल वरती आहेत। आणि पाटील नेटवर्कचा विचार जर केला तर पहिला लाईव्ह स्ट्रीमिंग 2 डिसेंबर 2016 रोजी केला नितेश मोरेश्वर पाटील ब्रँड ऑफ नवली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। BSc IT ग्रॅज्युएट आहेत आणि युट्यूब वरती चांगली सक्सेस आतापर्यंत त्यांनी पकडले। आणि आतापर्यंत आपण जर बघितले पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 77,423 सबस्क्रायबर आहेत आणि अजून काउंटिंग होते। हे सक्सेस आहे पाटील नेटवर्कचं। परंतु युट्यूब वरती आपण जर बघितलं जेव्हा 100K सबस्क्रायबर्स कंप्लीट होतात तेव्हा सिल्वर प्ले बटन मिळतं, जेव्हा 1 मिलियन एवढे सबस्क्रायबर कंप्लीट होतात तेव्हा गोल्ड प्ले बटन मिळतं, आणि जेव्हा 10 मिलियन एवढे सबस्क्रायबर कंप्लीट होतात तेव्हा डायमंड प्ले बटन मिळतं, आणि जेव्हा 100 मिलियन एवढे सबस्क्रायबर कंप्लीट होतात तेव्हा रेड डायमंड प्ले बटन हे मिळतं। आणि आजपर्यंत जगात जर बघितलं तर फक्त 3 असे युट्यूब चॅनल आहेत ज्यांनी 100 मिलियनचा टप्पा पार केलाय। पहिलं म्हणजे टी सिरीज, दुसरं सेट इंडिया आणि तिसरं प्यूडीपाय। अशा प्रकारचे आपण पाहतोय 3 युट्यूब चॅनल, आणि तोच युट्यूबचा क्रेज आपण पाहू शकाल पूर्ण वर्ल्ड मध्ये। कारण की जगामध्ये आपण जर बघितलं तर 7.9 बिलियन लोक आहेत आणि त्याच्यामधील 3.7 बिलियन लोक युट्यूबचा वापर करतायत। वळूया मैदानामध्ये धावा आहे धाव फलकावरती, त्या म्हणजेच 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड। गोलंदाज जर आपण बघितला गोलंदाजी मार्कवर मितेश। यावेळेस खेळण्याचा प्रयत्न कॉट पिया इन होताना बॅटर गॉन, यस टीज
गोलंदाज मितेश इजॉन हॅट्रिक नाव हॅट्रिक वरती लागलाय. हॅट्रिक साध्य करेल का? 13 मे 1982 वन डे क्रिकेट मधील पहिली वहिली हॅट्रिक आपण बघितली. जलालुद्दीन पाकिस्तान संघाचे घातक गोलंदाज यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली वहिली हॅट्रिक नोंदवली. भारतासाठी पहिली वहिली हॅट्रिक जर बघितलं तर या ठिकाणी हॅट्रिक बॉल आपण पाहतोय. हॅट्रिक साध्य होणार नाहीये, परंतु कमालीची गोलंदाजी. चेतन शर्मा पहिले असे भारतीय गोलंदाज ठरले ज्यांनी 1987च्या वर्ल्ड कप मध्ये भारतासाठी पहिली वहिली हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला. पुन्हा एकदा गोलंदाज. तदनंतर आपण जर बघितलं तर कपिल देव, रामलाल निकंज यांनी 23 एप्रिल 1991 मध्ये इंग्लंड विरोधात हॅट्रिक साध्य केली. आतापर्यंत 5 असे गोलंदाज वन डे क्रिकेट मध्ये भारताचे आहेत त्यांनी हॅट्रिक साध्य केले. तिसरे गोलंदाज ठरले कुलदीप यादव 2017 मध्ये, यावेळेस चांगली गोलंदाजी. तदनंतर 2019च्या वर्ल्ड कप मध्ये मोहम्मद समी यांनी अफगाणिस्तान संघाविरोधात हॅट्रिक साध्य केली. आणि 2019 मध्ये कुलदीप यादव हा दुसरा असा गोलंदाज ठरला ज्याने वन डे क्रिकेट मध्ये 2 हॅट्रिक नोंदवल्या वेस्ट इंडिजच्या संघासोबत. धावा आहे धाव फलकावरती 19 आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. थोडासा स्ट्रगल करताना संघ आपण पाहतोय ओमकार दगडून संघ, परंतु या ठिकाणी खचून जाऊच नका. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण हे सातत्याने पाहत आलोय. आणि विंदा करविंदकर नेहमी म्हणायचे, तुमच्यापर्यंत त्यांची छान कविता आहे, या षटकानंतर पोचवेन. षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाज येतोय दिवेश गोलंदाज. यावेळेस पहिला चेंडू आपण जर बघितला तर यष्ट्यांच्या वरून जाईल का नाहीये. डाऊन द लेग चेंडू आहे, पंच दर्शक आहेत व्हाईट बॉल. 20 धावा आहेत, इथून चांगली धावसंख्या बनवावी लागेल. म्हणतात ना छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस निर्माण करून देऊ शकते. तशाच पद्धतीने आत्मविश्वास यशाची खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊन जाऊ शकते. आणि तीच संघर्ष करण्याची प्रेरणा घेऊन तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. कारण की एक काळ असा होता की वेस्ट इंडिज या संघाला चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी पैसे नव्हते आणि ते पैसे भारतीय क्रिकेट बोर्डने पे केले. अर्थात BCCI बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया ने ते पे केले आणि ती चॅम्पियन ट्रॉफी वेस्ट इंडिजच्या संघाने जिंकली. आणि तदनंतर गाणं वाजला, चॅम्पियन इज द चॅम्पियन, वेस्ट इंडीज इज द चॅम्पियन. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. अरे जब तक ना पडे हथोड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यावेळेस धावबाद होताना आपण पाहतोय एका मागोमाग एक विकेटची रांग लागले. आया राम गया राम तू चल मैं आयाचं दृश्य आपण पाहू शकाल मैदानामध्ये. धावा आहेत धाव फलकावरती 20 धावा. काही चांगलं कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय. म्हणतात ना चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वेट करतात आणि अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात आणि सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्यावरती सार्थ विश्वास ठेवून प्रयत्न करत असतात, मेहनत करत असतात. म्हणून ती मेहनत घ्या मैदानाच्या आतमध्ये. इंग्रजीमध्ये छान म्हटलंय, नो पेन नो गेन. गोलंदाज दिवेश. यावेळेस चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होता, एक धाव परिपूर्ण झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय का काय, परंतु पंच दर्शवतायत यावेळेस विकेटचं पतन झालंय. एक धाव आणि दुसऱ्या धावेकरता फलंदाज बाद झालाय. धावा आहे धाव फलकावरती 21. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये आहे. छान प्रकारे आपण पाहतोय पंचांची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतायत. अग्निदिव्य या ठिकाणी पेललं गेलंय पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने आपण जर तर शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल ओमकार दगडून या संघाची. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील.
आज आपण पाहतोय विरल नायर सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूने चंद्रकांत निंबला सर पाहायला मिळत आहेत. ब्लॅक अँड व्हाईटचं डेडली कॉम्बिनेशन पंचांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा दिवेश, यावेळेस आपण पाहू शकाल ऑफ साइडला एक धाव परिपूर्ण झालाय. धावांची गती जर आपण बघितली तर या ठिकाणी जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. डबल 2 रन ऑन दिस प्रोग्रेस कार्ड वरती आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंग मधील घेऊन गोलंदाज दिवेश सज्ज होतोय. 22 धावा आहे धाव फलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज दिवेश. फुलटच चेंडू ऑन साइडला या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, मनसुबा स्पष्ट होता आणि शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. धाव संख्या जर आपण बघितली धाव फलकावरती या 4 धावेसही इथं जाऊन पोहोचले. 5 षटकानंतर प्रथम फलंदाजी करत असताना ओमकार दगडून संघाची 26 धावा आणि 27 धावेची गरज असेल. 30 चेंडू आणि 27 धावेची गरज. जसा पुढील इनिंग या ठिकाणी सुरू होईल, मायक्रोफोन वरती या ठिकाणी जॉईन होतील आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ मायकोप एक दिग्गज क्रिकेट समालोचक आदरणीय सन्माननीय श्रोत अजितजी पाटील सर या ठिकाणी यांचा आवाज आपण ऐकूया. पुढील इनिंग करता खूप छान प्रकारे ही स्पर्धा आपण पाहतोय. ऑर्गनायझर्सने खूप सारी मेहनत घेतली या स्पर्धेमागे आणि ही स्पर्धा आपण पाहतोय साकार करतायत. अथक परिश्रम, अथक मेहनत घेणारे हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने स्पर्धेचे डायरेक्टर आहेत. ज्या पद्धतीने ही स्पर्धा 9 दिवस सलग या स्पर्धे आपण पाहतोय आयोजन करणे, नियोजन करणे वर्ष 35वे आहे आणि आयोजनाचा पुरेपूर एक्सपिरियन्स आहे. आयोजक आपण जर बघतील आदरणीय मुकेश करबट, रोशन जनाटे, प्रतीक शिंगडे, मंथन मेरे, अभय करबट, सूरज करबट, संतोष कलिंगडे, विशाल चिंबाटे, केतन करबट, रोहित पानेरा, चेतन निमला, आकाश शिंगडे, साईराज शिंगडे, दर्शन करबट, सुमेध पाडवी, रोहन टांडेल, प्रणय टांडेल, अतुल करबट, प्रणय करबट, तन्मय करमोडे, मेहुल, संदीप निमला, आकाश कोल्हा, सागर करबट, संगम करबट, अपराज सालकर, क्षितिज सागर गुहे, सिद्धार्थ जनाठे, प्रसाद करबट, साईश धायाळ, मयूर करबट, रोहित दुमाडा, कुंजन कोल्हा, भावेश नाथकर, सौरभ करबट, शुभम निमला, मानस कलिंगडे, दीपू करबट, समित करबट, अमोल करबट, पराग चिंबाटे आणि सिद्धार्थ जनाटे. अशा प्रकारचे आपण पाहतोय ही कोर कमिटी आहे आणि या कोर कमिटीची मेहनत आपण पाहतोय. अप्रतिमरित्या ही स्पर्धा मॅनेजमेंट केलंय आणि माजी खेळाडू आहेत त्यांनी विशेष सहकार्य केलंय. आदरणीय मोहन शिंगडे, आदरणीय मनीष शिंगडे, आदरणीय अशोक धायाळ, आदरणीय दिलीप चिंबाटे, आदरणीय दत्ताराम करबट साहेब, आदरणीय विलास शिंगडे, आदरणीय सचिन कलिंगडे सर, आदरणीय अनिल कलिंगडे सर, आदरणीय चंद्रकांत निमला सर, आदरणीय अनुर पानेरा, आदरणीय अर्जुन निमला, आदरणीय विजय करबट, आदरणीय रुपेश निमला, आदरणीय श्याम चिंबाटे, आदरणीय रुपेश सालकर, आदरणीय रामा कोल्हा साहेब, आदरणीय अनिल डोंगरे सर, आदरणीय अशोक जनाटे, आदरणीय संतोष करबट, आदरणीय मणिराम धायाळ सर, आदरणीय किरण करबट सर. अशांची मेहनत आपण पाहतोय या स्पर्धेमागे आहे आणि जे गुणलेखक लाभलेत या स्पर्धेपर्यंत आतापर्यंत आपण पाहतोय आदरणीय संतोषजी कलिंगडे, आदरणीय पराग चिंबाटे, आदरणीय सूरज करबट, आदरणीय अजित लिलगे, आदरणीय आकाश शिंगडे, आदरणीय मंथन मेरे, आदरणीय रोशन जनाटे, आदरणीय विशाल जनाटे. खूप खूप धन्यवाद. तर या ठिकाणी या ऐकूया दुसऱ्या इनिंग मध्ये आदरणीय अजित पाटील यांचा आवाज. दरम्यान सूर एक स्टार्ट बघायला मिळते. इथे गोलंदाज आपण बघतोय मुनीश यांच्याकडनं. संघाचा आधारस्तंभ म्हणून मुनीशला इथे चांगला स्टार्ट द्यावा लागेल. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. राईट मोर द विकेट मुनीश.
यावेळेला सुंदर शॉट बघायला मिळतोय, अतिशय देखणा शॉट. चेंडू सरळ जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मधनं चेंडू सीमा रेषा पार आला इथे चौकार. सत्तावीस धावांचं टार्गेट असताना इथे 3 चेंडू आणि 4 धावा अमन यांच्या फळीतनं बघायला मिळतोय. एक सुंदर याही वेळेला सुंदर प्रयत्न आहे. चेंडूला सरळ मिड विकेट रिजन मध्ये खेळलाय. डीप मध्ये खेळाडूचा प्रयत्न इथे बघायला मिळतोय, यशस्वी बघायला मिळेल. मात्र 2 धावा आणि तिसरी धाव सुद्धा परिपूर्ण बघायला मिळते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. प्रथमतः गोलंदाजी आणि त्यानंतर फलंदाजीमध्ये आपला आक्रमकता आणि संयम यांचा सुंदर समन्वय. 7 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. आज मात्र भन्नाट फॉर्म मध्ये खेळतोय अमय आणि सातपाटी संघासाठी अमनची जी अप्रतिम फलंदाजी आहे ती नक्कीच खऱ्या अर्थाने एक बेनिफिशियल कॉज म्हणून उपयोगाला येईल. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख गिणपीच्या वरनं चेंडूला चिप शॉट खेळत फेकून दिले सरळ सीमा रेषा पार. येतो इथे चौकार. ती पोरी सहबेस लांब केसती सहबेस. सुंदर फलंदाजी बघायला मिळते मनीष कडनं. स्टायलिश बाउंड्री बघायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं चेंडूला सरळ फेकून देतोय वन्स बाउंस सीमा पार चौकार. याही वेळेला चेंडूला चिप शॉट मध्ये परिवर्तन केलंय. एक्स्ट्रा कव्हर मधनं येतोय हाही चौकार. सुंदर अप्रतिम फलंदाजी. कोरा दिसस पार दिस बुरडल काल किस मैतरा मैतरा कोरा दिसस पार दिस बुरडल. कारण मनीष आणि अमनने दिलेला इनक्रेडिबल साठ आता मात्र प्रत्येक रन्स नंतर विजयाच्या समीप जाताना दिसेल सातपाटी बी संघ. गोलंदाजीला आला इथे ओंकार दगडधोंड कडनं मयूर. तर सामोर जाईल मागच्या मॅचचा हिरो मिस्टर अमन. इथे लेक्सिकला सोडून जाणारा चेंडू विरल नायर सर दर्शवताना इट इज अ वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 16 वर जाऊन पोहोचलाय. मयूर बघतोय आपण सेकंड ओव्हर घेऊन इथे आलाय. परंतु मॅच ची मध्येची आक्रमकता बघायला मिळाली सातपाटी बी संघाकडनं वाखाणण्याजोगी. याही वेळेला सफल झाले, जागा बनवलं आणि सरळ लॉंग लेगच्या वरून फेकून दिले चेंडूला. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट षटकार. अशी पावडर लावून पुरी कुठे जासे ग, अशी पावडर लावून पुरी कुठे जासे ग. स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 22 आणि इथे जर षटकार आला तर मॅच संपू शकेल. याही वेळेला रिव्हर्स पूलचा फटका. व्हॉट अ बॅटिंग, एक्सिलेंट सुपर बॅटिंग. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये सातपाटी ब संघ आपली ताकद, दहशत, दरारा, वचक निर्माण करताना विजयाच्या समीप जातोय आणि इथे स्कोर मात्र लेवल झालाय. एका धाबेची गरज आहे. विजयाचा सुगंध सातपाटी बीच्या खेम्यामध्ये दरवळताना, कारण प्रत्येक कोपऱ्यामध्ये आलाय चौकार चौकार चौकार. बघूया एका धाबेची गरज आणि इथे मात्र अमनला यावं लागेल बॅक टू पॅव्हिलियन. यश डिझे तुझ्या गालावर तिलपुरी काला काला शोभून दिसते तुझ्या गालावर. तुझ्या ओठाला लाली तुझे गोरे गोरे गाल. पोयरे शोभून दिसशील माझाच माल. तुझी सागर बेनी केसा शोभून दिस. न्यूमॅन आपण बघतोय दीपेश आला नॉन कडे, तर मनीष मात्र या मॅचला फिनिश करून मॅच फिनिशर म्हणून पुढे येईल का.
ज्या पद्धतीने या ठिकाणी सातपाटी बी संघाने 27 धावांचा पाठलाग आक्रमकतेच्या जोरावर जवळ जवळ पूर्ण केलाय. फक्त एका धावेची गरज आहे आणि एक धावेनंतर मात्र एका बाजूने सेलिब्रेशन मोमेंट बघायला मिळेल सातपाटी ब संघाच्या खेम्यात. ओ हो, यावेळेला मात्र चेंडूला फाईन लेगला क्लिअर करतोय सातपाटी टीम के लिए एक धूम तो बजनी चाहिए एसटी से.